ही कार्यक्रमासाठी धन्यवाद. केडीएफसी स्विफ्टद्वारा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच सिंगल विंडो सिस्टीम वापरात आणली जाणार आहे. याबद्दल आणि पोर्टलबद्दल आणखी काय सांगाल? आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका या क्षेत्रामध्ये आज माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे 150 दिवशी सुधारणा कार्यक्रम अंतर्गत ई गव्हर्नन्स आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस याकरिता केडी स्विफ्ट म्हणजे कल्याण डोंबिवली सिंगल विंडो इंटिग्रेटेड फॅसिलिटेशन टूल अशी प्रणाली विकसित केलेली आहे. याच्यामध्ये आपण BPMS त्याचबरोबर इतर सर्व प्रकारची NOCs उदाहरण स्वरूपात फायर NOC, टॅक्स, वॉटर, गार्डन आणि ड्रेनेज हे सगळे NOCs एकच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून नागरिकांना आणि विकासकांना जलद गतीने आणि सुलभ गतीने देणार आहोत. याकरिता आपण प्रणाली विकसित केलेली आहे आणि यामुळे नागरिकांना जलद गतीने सगळे उपलब्ध होणार आहे, वेळेचीही बचत होणार आहे. हे पोर्टल तयार करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? सर्वप्रथम आम्ही जेव्हा हे पूर्ण बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग करण्याकरिता स्टडी केला तर असं लक्षात आलं की नागरिकांना विविध ठिकाणी NOCसाठी अप्लाय करावा लागतो. विकासकांनाही प्रत्येक ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे डिलेज भरपूर व्हायचे, NOCs भेटायलाही अडचण यायचे आणि त्यामुळे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता होत होती. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की एक विशिष्ट कालावधीमध्ये सर्व अर्जदारांना ही सगळी गोष्टी कसे एकच प्लॅटफॉर्मवर भेटून जाईल तर याच्यासाठी एक उपलब्ध करून आपण सॉफ्टवेअर देऊ आणि त्यामुळे आपण हे सॉफ्टवेअर विकसित करण्याची आपण प्रणाली असा एक निर्णय घेतला आणि त्यानंतर आपण सर्व डिपार्टमेंटसोबत चर्चा करून अशी प्रणाली विकसित केली. केडीएफसी स्विफ्टचे मुख्य फीचर्स काय असणार आहे? बेसिकली केडी स्विफ्ट अंतर्गत आपण काय केलेलं आहे की बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम जे आपला आहे ते होता त्याच्यासोबत आपण केडी स्विफ्टच्या सिंगल विंडो इंटिग्रेट करून विविध प्रकारची NOCs त्याच्यामध्ये एकत्रित रीतीने देतो आहे. 6 ते 7 प्रकारची NOCs आपण याच्यामध्ये इंटिग्रेट करून दिलेली आहे. आता अर्जदारांना फक्त एकच ठिकाणी जाऊन लॉग इन करायचे, तिथे अर्ज करून सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईन सबमिट करायचे. त्याच पोर्टलवरून सगळे NOCसाठी तो अर्ज प्रत्येक विभागाला जाणार आणि विशिष्ट कालावधीमध्ये NOCs निर्गमित होऊन ते अर्जदाराला CC कमेन्समेंट सर्टिफिकेट किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट किंवा इतर प्रकारची NOCs त्या ठिकाणी भेटणार आहे. थँक्यू. असेच फोटो सारखे सगळे एकत्र राहा आपण. आता बरं वाटलं. आपल्या विभागास आवश्यकता आहे याबाबत आपले काय म्हणणे आहे? केडी स्विफ्ट हा नवीन प्रणाली आपण उदयास आणली आता सर्व माननीय आयुक्त महोदय यांच्या हस्ते आपण ती प्रणाली ॲक्टिवेट झालेली आहे आता सध्या. यापूर्वी आपण ज्या परमिशन्स वगैरे घ्यायचो त्या ऑदर डिपार्टमेंटच्या हार्ड कॉपीजमध्ये घेत होतो आणि ती ऑफलाईन राहायचं. आता केडी स्विफ्टद्वारे आपण वन विंडोवरती येतो आणि सर्व डिपार्टमेंट जसे फायर NOC, प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्स वगैरे या सर्वच आपण एका विंडोमध्ये येतो आणि ऑनलाईन प्रणाली थ्रू घेतो. महाराष्ट्र शासनाच्या BPMS प्रणाली आणि वन विंडो हा एकत्रित करून आपण नव्याने हा केडी स्विफ्ट असा हा सॉफ्टवेअर डेव्हलप केला आहे आणि शासनाचे उद्देश पण होता की हा टोटल ऑनलाईन झाला पाहिजे, मिनिमम ह्युमन इंटरफरन्स असा पाहिजे. त्या दृष्टीने आपण
हा ॲक्टिवेट केलेला आहे आणि ही नक्कीच सर्वांना उपयोगी पडेल. सदरच्या प्रणालीचा बांधकाम परवानगी पूर्णत्वाचा दाखला यावर काय परिणाम होणार आहे? बांधकाम परवानगी आणि पूर्णत्वाचा दाखला देताना ज्या काही NOC लागतात, सर्वसामान्य माणसाला या NOC बद्दल बहुतांशी कल्पनाच नसते. कारण विकासक आणि आर्किटेक्ट असतात, त्यांनाच ही कल्पना असते. सर्वसामान्य माणसाला याबाबत माहिती नसतं आणि त्यामुळे तो बांधकाम परवानगीला सहजासहजी पुढे येत नाही. या शिकायची वास्तुस्थिती आहे आज. कारण बऱ्याचशा NOC लागतात, मग त्याला वेळ लागतो, हे लागतो. त्यामुळे ह्या एकाच विंडोवर त्या सगळ्या असल्यामुळे त्यांनाही समजणार आहे की या NOC इथे लगेच लागतात आणि त्या आपण विविध कालावधीत सुद्धा देतोय. त्यामुळे बांधकाम परवानगी प्रोसेस तर फास्ट होणार आहे. त्यापेक्षा सर्वसामान्य माणूस त्वरित परवानगीसाठी कसा अर्ज करू शकतो यासाठी ते प्रोत्साहित होणार आहे. आणि कसं मॅन्युअल इंटरफरन्स पण राहणार नाही. हां, परत ऑथेंटिसिटी ॲश्युअर्ड होईल त्याच्यामध्ये आणि लेस पेपर. या सगळ्या प्रणालीमध्ये विकासकांची एक प्रकारची मागणी होती की या विलंब टाळण्यासाठी आणि इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र शासनाचे जे धोरण असतं की बाबा त्यांची कामं लवकर झाली पाहिजेत, ऑनलाईन झाले पाहिजे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं माननीय आयुक्त महोदयांनी घेतलेला हा स्तुत्य उपक्रम असून विहित वेळेमध्ये विना विलंब विकासकाला एकाच क्लिकवरती, आर्किटेक्टला एका क्लिकवरती अशी प्रणाली विकसित झाल्याने त्यांच्या परवानगीला मिळणारा जो विलंब आहे तो दूर होऊन त्यांचा विकास योग्य रीतीने आणि विहित वेळेत होईल. त्यामुळे हे सगळ्यांना हेल्पफुल आहे, वास्तू विशारद असतील किंवा विकासक असतील यांना. यात परत अजून ॲडिशन असं करता येईल, रिअल टाईम ट्रॅकिंग हा एक विषय महत्त्वाचा आहे. ज्या डिपार्टमेंटचे आपल्याला NOCs वगैरे प्राप्त होईल, या कुठे पेंडन्सी आहे तीही कळेल. NOC प्राप्त झाल्यानंतर SMS द्वारे विकासक आणि आर्किटेक्ट या दोघांना सुद्धा आपला SMS जाईल. ती सुद्धा एक चांगली प्रणाली आहे, त्यात ॲक्टिव्हेट झालेली आहे. हा सुद्धा चांगला फीचर्स आहे केडी स्विफ्टचा. आणि केडी स्विफ्टमुळे टाइम जो लागायचा NOCsला परवानगीला त्याच्यात काही बदल होणार आहे का? काही लवकर होईल का? त्याच्याबद्दल काय सांगू शकता? यापूर्वी आर्किटेक्ट आणि विकासक यांना प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक वेगळी NOCs साठी दाखल करावं लागायचं. त्या अर्ज प्राप्त झाल्यानंतर मग आपण पुन्हा त्याची BPMS वरती अपलोड केल्यानंतर ती परवानगी मिळायची. आता सध्या स्थितीत आपण सर्व एकत्रित पकडून ती 28 दिवसात करतो आणि प्रत्येक विभागाला आपण टाइम लिमिट डिसाईड केलेली आहे. ती ऑलमोस्ट 10 days अशी आहे. ती त्या 10 दिवसात त्यांना देणं कंपल्सरी आहे आणि तो डॅशबोर्ड थ्रू माननीय आयुक्त मध्ये हे सर्व स्क्रुटनी. याखालीच त्यांना त्याचं जे पेमेंट आहे ते सुद्धा आपण तिथं पेमेंट गेटवे लिंक केल्यामुळे लगेच त्याच ठिकाणी त्यांना पेमेंट पण करता येईल आणि ताबडतोब त्यांची NOC तिथे जनरेट होऊन त्यांना दिसणार आहे. त्यामुळे ते त्यांना फायदेशीर होईल. आणि ही जी पोर्टल आणि जी प्रणाली आहे ती फक्त विकासकांसाठीच आहे की आणखीन म्हणजे कोण कोण याचा उपभोग घेऊ शकतात ते थोडक्यात सांगा. आता सध्या जी स्विफ्ट केडी स्विफ्ट आहे ती BPMS इंटिग्रेटेड विथ सिंगल विंडो असं आहे. सिंगल विंडोची ह्या वेगळी प्रणाली आहे. त्यात जर एखादा फायर NOC जरी आवश्यकता असेल किंवा ट्री कटिंगसाठी एखादी NOC असेल तर ती सेपरेट त्या डिपार्टमेंटला अप्लाय करतील आणि त्यांना सुद्धा नागरिकांना सुद्धा ती उपयोगात येऊ शकते. आणि ही सर्वांसाठीच उपयोगाची असल्यामुळे ती सर्वसामान्य नागरिक, आर्किटेक्ट आणि विकासक सर्वांसाठीच ती उपयोगी. आयुक्त महोदयांचं पुष्पगुच्छेतून स्वागत करावं. गायकवाड साहेब आणि MCAचे अध्यक्ष गुप्ताजी, आर्किटेक्ट असोसिएशनचे कुलजीव, इतर सर्व उपस्थित मान्यवरांचे आपले सर्वांचे स्वागत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना 1 सन 1983 रोजी झालेली असून या शहराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर आपल्या शहराला लागलेली उल्हास व ताळू यामुळे नैसर्गिक सौंदर्य अधिक प्राप्त झाले आहे. सध्या स्थितीत आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही मुंबई महानगर प्रदेशात सर्वात झपाट्याने वाढणारी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. तसेच यासोबतच आपल्या शहराला लागलेल्या जंक्शन म्हणजे रेल्वे जंक्शन तसेच भविष्यात विकास होणारे मेट्रो, बुलेट ट्रेन यामुळे शहराचा विकास अधिक झपाट्याने होतो. या सर्व बाबींचा विचार केल्यास आता प्रशासन अधिक गतिमान होणे आवश्यक आहे. त्याचंच एक पाऊल म्हणून आपण टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट यांच्या मार्फत बिल्डिंग परमिशन गतिमान होण्याच्या दृष्टीने सिंगल विंडो आपण विकसित केलेली असो केडी स्विफ्ट या प्रणालीचा आपण संबोधित केलेला आहे. तर केडी स्विफ्ट या प्रणालीद्वारे आपण प्रशासनात ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि पब्लिक ओरिएंटेशन आपण एक ह्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल टाकला असून शासनाच्या इज ऑफ डुईंग बिझनेस या महत्त्वाच्या भूमिकामध्ये आपली महत्त्वाची भूमिका असते. तसेच आपली ही महानगरपालिका BPMS प्रणालीद्वारे इतर विभागाची इंटिग्रेट प्रणाली महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे.
तरी मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करतो की केडी स्विफ्ट या प्रणालीचे इनॉग्रेशन करावे. धन्यवाद. उपस्थित असलेले KDMCचे सर्व अधिकारी, उपस्थित MCHIचे चेअरमॅन गुप्ताजी, आर्किटेक्ट असोसिएशन चे चेअरमॅन चिकोडी केशवजी, त्याचबरोबर MCHIचे सर्व मेंबर्स, आर्किटेक्ट असोसिएशनचे इतर मेंबर्स, सर्व स्टेक होल्डर्स आणि उपस्थित असलेले सर्व मीडिया पर्सन्स आणि इतर बंधू आणि भगिनींनो, आज आपण एक महत्वाची एक प्रणाली जी आपण विकसित केली आहे त्याचे अनावरण या ठिकाणी करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे 150 डेज मध्ये जे आपल्याला सुधारणा कार्यक्रम करायचा होता त्या अंतर्गत ई गव्हर्नन्स आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस हे दोन महत्वाचे केंद्रबिंदू होते. त्याकरिता आपण आज केडी स्विफ्ट म्हणजे सिंगल विंडो इंटिग्रेटेड फॅसिलिटेशन टूल ऐसी एक छोटी उपाययोजना आपण करतोय. ये टूल आपल्याला विकासकांसाठी आणि त्याचबरोबर नागरिकांसाठीही उपलब्ध असणार आहे. आपल्याला माहित असेल की एखादा ना हरकत आपल्याला घ्यायचे असेल, बिल्डिंग परमिशन साठी विशेष करून BPMS वर आपण अप्लाय करत असतो आणि त्यानंतर फायर NOC, टॅक्स NOC, वॉटर NOC, गार्डन NOC, ड्रेनेज NOC याकरिता आपल्याला विविध ठिकाणी जावं लागतं आणि त्यामुळे उशिरी होतात, वेळही लागतो आणि एक पारदर्शकता त्या प्रणालीमध्ये येत नाही. म्हणून आपण या प्रणालीच्या माध्यमातून BPMS आणि सर्व NOCs एकच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता विकासकांना किंवा नागरिकांना विविध ठिकाणी न जाता घरी बसून किंवा एकच ठिकाणी कम्प्युटर बसून थ्रू BPMS सगळे ठिकाणी अप्लाय करता येईल थ्रू दिस केडी स्विफ्ट सॉफ्टवेअर. आणि प्रत्येक डिपार्टमेंटकडे तो अर्ज जाईल. प्रत्येक डिपार्टमेंट त्या अर्जावर विहित कालावधीमध्ये निर्णय घेणार, त्याला आपण SLA म्हणतो, विदिन टाइम बाउंड मध्ये ते निर्णय घेणार आणि ते सगळी NOCs आपल्याला BPMS सॉफ्टवेअरवर परत उपलब्ध होणार आणि त्यानंतर CCs किंवा OCs त्या ठिकाणी एक विशिष्ट कालावधीमध्ये आपल्याला नागरिकांना त्याचबरोबर विकासकांना उपलब्ध करून देता येईल. याच्यामध्ये विशेष करून आपण डिजिटल इंडिया अंतर्गत ऑनलाईन पेमेंट गेटवे सिस्टम्स इंटिग्रेट केलेले आहेत. प्रत्येक आपलं जे सर्टिफिकेट निघणार त्याच्यावर आपण ब्लॉक चेन एनेबल्ड QR कोड देणार आहोत, जेणेकरून डुप्लिकेशन किंवा फोर्जरी ऑफ डॉक्युमेंट जे होत असते तेही होणार नाही आणि ऑथेंटिकेटेड सर्टिफिकेट्स आपल्याला या प्रणालीवरून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर गव्हर्नन्स इम्प्रूव्ह होणार आहे, अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी होणार आहे. आपल्याला याच्यामध्ये डॅशबोर्डही उपलब्ध होणार आहे. सो डॅशबोर्ड मार्फत प्रत्येक लेवलच्या अधिकाऱ्यांनाही मॉनिटर करता येईल की कुठले प्रपोजल्स कुठल्या स्तरावर पेंडिंग आहे, किती दिवसापासून पेंडिंग आहे आणि मलाही ते डॅशबोर्ड दिसणार आहे. म्हणून रिव्ह्यू घ्यायला आणि जलद गतीने पेंडन्सी रिमूव्ह करायला याच्यामध्ये आपल्याला फायदा या ठिकाणी होणार आहे. याकरिता आपण एक SOP पण टाउन प्लॅनिंग विभागाने या ठिकाणी कार्यान्वित केलेला आहे आणि त्या SOP ला खऱ्या दृष्टीने इम्प्लिमेंट करण्याकरिता केडी स्विफ्ट सॉफ्टवेअर नक्कीच आपल्याला मदत करणार आहे. एवढंच नव्हे तर विकासकांनंतर सामान्य नागरिक ज्याला कुठल्याही प्रकारची NOC ची गरज असेल तेही या प्रणालीचा वापर करू शकतात. उदाहरण स्वरूपात एखादा हॉस्पिटलला फायर NOC ची गरज असेल तर ऑफिसला न येता त्यांनी या प्रणालीचा वापर करून फायर NOC ची ऍप्लिकेशन करावी आणि विदिन टाइम लिमिट त्यांना या प्रणालीवरून दिली जाईल. त्याचबरोबर काही नागरिकांना ट्री कटिंगची परवानगी लागते, काही नागरिकांना ड्रेनेजची परवानगी लागते, टॅक्स NOC त्यांना घ्यावं लागते. हे सगळी गोष्टी नागरिकांसाठीही या प्लॅटफॉर्म वरून आपल्याला उपलब्ध करून देता येईल. एकंदरीत आपला एक उद्देश आहे की ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत हे आपला एक पाऊल आहे, जेणेकरून KDMC म्हणजे सर्व नागरिकांना, डेव्हलपर्सला प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट करिता ते पुढे जात आहेत आणि यामुळे मला असं वाटतंय की आपल्या शहराचा विकास जलद गतीने, ऑर्गनाइज्ड पद्धतीने आणि ट्रान्सपरंटली होईल असं मला या ठिकाणी
विश्वास आहे. माझं आव्हान राहील की नागरिकांनी आणि विकासकांनी या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा आणि महाराष्ट्रातली आपली पहिली महानगरपालिका ज्यांनी बीपीएमएस आणि सगळे एनओसीज एकच प्रणालीवर आणून आपण प्रयत्न केलेला आहे. यामुळे मी सर्व स्टेक होल्डर एमसीएचआय आर्किटेक्ट असोसिएशन त्यांचेही इनपुट्स आपण याच्यामध्ये अगोदर घेतले होते, तेही आपण याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेले आहे. आपले सर्व अधिकारी, महाआयटीची टीम, जे खासगी डेव्हलपर आहे या सॉफ्टवेअरचे, त्या सर्वांच्या मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यापुढे या प्रणालीमुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल असा मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण इथे मोठ्या संख्येने आलात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Sir, please tell us how KD Swift will save the time. So under the new system online portal which is KD Swift, all the applicants can apply for their NOCs and for the building permissions on an integrated platform, and therefore the citizens and the applicants will get the NOCs as well as the certificates within a period of maximum 28 days. Earlier when the applicants had to apply offline, the file disposal as well as the compliances used to take time, resulting into delays. But now through an online mechanism, integrated portal as well as monitoring dashboards, we'll be able to track the applications and we'll be able to deliver the services in a defined period of 28 days. And main three key features of KD Swift. The main three features of KD Swift, I would say that the first one is it's an integrated platform wherein all the applications and all the NOCs are available on a single platform. The second basic feature is that through Digital India, all the online payment gateways are also integrated into this platform. And third and most important feature is that all the certificates which will be generated, NOCs which will be generated, they will be authenticated through blockchain. Therefore, there will be no cases of forgery and authenticated certificates will be available to the applicants. KDFC स्विफ्ट मुळे टाइम आणि वेळेची आणि बाकीच्या गोष्टींची कशी बचत होऊ शकते आणि कशी प्रणाली लवकर प्रोसेशन होऊ शकते याचा अंदाज. सो अगोदर आमचा असा अनुभव आला की एखादा प्रकरणला कधी कधी 4 महिने 5 महिने 6 महिनेही लागत होते, पण आता या प्रणालीवर आल्यानंतर अर्जदाराला आपण 28 दिवसामध्ये आपण सर्व ना हरकत आणि सर्टिफिकेट्स या KD स्विफ्ट मार्फत उपलब्ध करून देणार आहे. देअरफॉर देर इज अ टाइम लिमिट, टाइम बाउंड पद्धतीने आपण त्यांना हे देणार आहोत. त्यामुळे वेळेची बचत नक्कीच होईल, पारदर्शकता या प्रणालीमुळे येणार आहे. KDFC स्विफ्ट द्वारा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच सिंगल विंडो सिस्टीम वापरात आणली जाणार आहे. याबद्दल आणि पोर्टल बद्दल आणखी काय सांगाल? आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका या क्षेत्रामध्ये आज माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे 150 दिवशी सुधारणा कार्यक्रम अंतर्गत ई गव्हर्नन्स आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस याकरिता KD स्विफ्ट म्हणजे कल्याण डोंबिवली सिंगल विंडो इंटिग्रेटेड फॅसिलिटेशन टूल अशी प्रणाली विकसित केलेली आहे. याच्यामध्ये आपण BPMS त्याचबरोबर इतर सर्व प्रकारची NOCs, उदाहरण स्वरूपात फायर NOC, टॅक्स, वॉटर, गार्डन आणि ड्रेनेज हे सगळे NOCs एकच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून नागरिकांना आणि विकासकांना जलद गतीने आणि सुलभ गतीने देणार आहोत. याकरिता आपण प्रणाली विकसित केलेली आहे आणि यामुळे नागरिकांना जलद गतीने सगळे उपलब्ध होणार आहे, वेळेचीही बचत होणार आहे. हे पोर्टल तयार करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? सर्वप्रथम आम्ही जेव्हा हे पूर्ण बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग करण्याकरिता स्टडी केला तर असं लक्षात आलं की नागरिकांना विविध ठिकाणी NOCसाठी अप्लाय करावा लागतो. विकासकांनाही प्रत्येक ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे डिलेज भरपूर व्हायचे, NOCs भेटायलाही अडचण यायचे आणि त्यामुळे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणि
ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता होत होती. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की एक विशिष्ट कालावधीमध्ये सर्व अर्जदारांना ही सगळी गोष्टी कसे एकच प्लॅटफॉर्मवर भेटून जाईल, तर याच्यासाठी एक उपलब्ध करून आपण सॉफ्टवेअर देऊ आणि त्यामुळे आपण हे सॉफ्टवेअर विकसित करण्याची आपण प्रणाली असा एक निर्णय घेतला आणि त्यानंतर आपण सर्व डिपार्टमेंटसोबत चर्चा करून अशी प्रणाली विकसित केली. केडीएफसी स्विफ्टचे मुख्य फीचर्स काय असणार आहे? बेसिकली केडी स्विफ्ट अंतर्गत आपण काय केलेलं आहे की बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम जे आपला आहे ते होता, त्याच्यासोबत आपण केडी स्विफ्टच्या सिंगल विंडो इंटिग्रेट करून विविध प्रकारची NOCs त्याच्यामध्ये एकत्रित रीतीने देतो आहे. 6 ते 7 प्रकारची NOCs आपण याच्यामध्ये इंटिग्रेट करून दिलेली आहे. आता अर्जदारांना फक्त एकच ठिकाणी जाऊन लॉग इन करायचे, तिथे अर्ज करून सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईन सबमिट करायचे, त्याच पोर्टलवरून सगळे NOCसाठी तो अर्ज प्रत्येक विभागाला जाणार आणि विशिष्ट कालावधीमध्ये NOCs निर्गमित होऊन ते अर्जदाराला CC कमेन्समेंट सर्टिफिकेट किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट किंवा इतर प्रकारची NOCs त्या ठिकाणी भेटणार आहे. तो यूट्यूबवर देखील लाईव्ह सुरू आहे. ज्यांना इथे यायला जमलेलं नाही कार्यक्रमासाठी त्यांनी यूट्यूबवरही हा कार्यक्रम बघू शकतात. KDA आयुक्त महोदयांचं पुष्पगुच्छेतून स्वागत करावं. महोदय, सन्माननीय उपायुक्त माहिती तंत्रज्ञान विभाग, सन्माननीय अध्यक्ष MCHI, सन्माननीय वास्तुशिल्पकार संघटना अध्यक्ष, या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि मी सहाय्यक संचालक वतीने